नमस्कार मित्रांनो, मी उमेश परभणी उमी बाबा ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत असा। तर मित्रांनो, आज आपल्या मांडावरती नारळ ठेवलेले आणि उद्या होळी असा, तर रात्री नारळ ठेवणार आणि तमाशा वगैरे असतो। तर चला जाऊया तमाशा बघू रात्री, सोबत चकुली पण असतला माझ्या। तर चला रात्री तमाशा बघूया। माझं पण वय झालेलं आहे.
ह्या गड्याच्या पोटात चला. नमस्कार. नमस्कार. दाखवू आमचा चमत्कार. आता गणपती पाहूया. गणपती बघूया. चालेल चालेल चालेल. गणपती सुंदर आहे. लंबोदरा सोड आहे वक्रकुंड. असल्यामुळे निघालो गांधीच्या इथून असा आम्ही करून आम्ही इथे आलो. आता कसं झालं, आता शिमग्या सणाचे दिवस. आता लोक काय करायला लागली की शिकार करूया. हो तर तो म्हणतो येऊ त्यामुळे पण संकेत निघाला. संकेत समजला की आपण येऊ असं झालं. आता पुढे काका देणगी भरपूर यायला पाहिजे. बोला काय बोलूया. मिरची हो नाही हो मिरची एवढी बारकी मिरची असते ना, खायला सुंदर, दिसायला सुंदर, पचनाला सुंदर. इतकी मिरची सुंदर आहे. खोबरा हे पोटा तुम्ही बोलूच नका. आम्ही ना हो त्या नारळात आमच्या माझ्या नारळामध्ये चव नाही. कोकणी नारळ आहे ना एकदम सुंदर. त्यामुळे तुम्हाला आरोग्य चांगलं राहतं. काकूला आता पुढे काय बोल माय पोटा. हो अहो आम्ही ब्राह्मण जरी असलो तरी क्षत्रिय लोक आमच्याकडून पहिल्यासाठी येतात. पहिल्यासाठी म्हणजे काम करण्यासाठी. तुमच्यासारख्या मंडळी कांदा मसाला असं घालून 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 असं दिलं ना चवी नाही खायचा हो. म्हणजे झालेला आहे. आता देणगी 12,000. अहो हा तुमचा पाहुणा आहे असं म्हणतात. त्याच्या जीवावर एवढं मोठं करतात. मग ते द्यायला काय हरकत आहे हो. काय कमी आहे तुम्हाला? काय कमी आहे? ते मेन आहे का? मग आता आपण पूजेला पाणी करूया. पाणी आणूया. गंगा सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र कन्या शर्मण. पाणी भरपूर आहे नाऱ्या. पाणी किती आहे ते बोल. अरे बाप रे माझ्या पाणी भरपूर आहे. पाणी म्हणजे आता अंघोळ करूया. थांबा हो तुमचा तोंड ढाका. आम्ही काशी कडून आलो. अहो 15-20 दिवस आंघोळ नाही हो. त्यामुळे काय झालं चिरवा ते खायला पण गोड लागतात. सुंदर. आता कसं आहे त्याने आमचं रक्त खाल्लं. आता आम्ही त्यांचं रक्त खाल्लं. ब्राह्मणाचं रक्त आम्ही कुणाला देत नाही. ब्राह्मणाचं रक्त आमचं रक्त आम्ही केलं. चला पुढे आंघोळ झाली. आता पूजनाची व्यवस्था करूया. गंधाची व्यवस्था आहे आमच्याकडे. नारायणा काय होतं आम्ही गंध उजळायचा. ही सांग होती की आता आम्हाला त्राण राहिलेलं नाही.
हे कोकणी हैराण करणार हो. हा तर ओम केशवाय नमः नारायणाय नमः. नारायण चांगला आहे. इकडे या. वास कसा आहे? सुंदर आहे. वेळ होतो आहे. चालेल ना. कसं होतं तुझे आम्ही पैसे घेतले एवढं घेतलं तर काम होणार व्हायला वेळ व्हायला पाहिजे. आता यजमानी आता या ठिकाणी साराबाजी गणेश पूजेसाठी तुमच्या सर्वांची परवानगी घेऊन पूजेला सुरुवात करतो आणि याला एक जोडं बसवत आहे. धन्यवाद. काम कर. येऊ दे. मला तुझ्या जोडे होते. बसा इथे बसा. इथे पुढे बसा. पुढे बसा. वहिनीकडे या. हा बसा. आता तुम्ही आपण सुरुवात करूया. यजमानी तुमचं नाव कसं? बापूर असा गोत्र वशिष्ठ प्रतिमा आहे. ही कामाला कुठे आहे? सुंदर आहे. नाही हा अलंकार खूप घातलेले आहे. सुंदर आहे. तिथं सुंदर आहे. जरा जपा जपा. जरा जपा. कुठे कामाला? अरे बापरे. म्हणजे तुझ्या किंवा खात नाही जाऊ नका. आम्ही आहोत. टेन्शन घेऊ नका. आता सुरुवात करूया. मंडळी आता सुरुवात करूया. श्री गणेशाय महानारायण महा अच्युतानंदा केशवा नारायण म्हणा. तुम्ही हे महत्वाचं. कारण याला जी ऊर्जा असते या उजव्या हाताला ऊर्जा असते ती खूप पूर्ण अंगात म्हणजे ह्यांच्या अंगाची ऊर्जा तुमच्या अंगामध्ये ती जाईल. त्याच्यावर तुम्हाला गरज येईल. तर आपण आता हो मला तिकडे होऊ नका. इकडे या. वहिनीचा तुमचा भांडण झालाय का? ते पैसे असे टाकू नका. नाही गांधीजीवर गांधीजी लावून ठेवा. गांधीजीवर तो गांधीजी बघायला पाहिजे. गांधीजीवर गांधीजी तसं नाही हो. आपण सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः केशवाय नमः नारायण नमः श्री नारायण ओम भूर्भुवः पुत्र प्रचोदयात्. ओम महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. केशवा नारायण श्रीधर अच्युतानंद नारायण वासुदेवा नारायण. वेळ भरपूर होत आहे. काम झालेलं आहे. नैवेद्य ठेवलेला आहे. आता आरती करून घेऊया. वेळ आपल्याला नको. गणपती बाप्पा
हा पाहुणा आहे तो सदा सर्वदा आहे नियमित याला अभिदर्शन याचा पैजामा अहो हा पाहुणा अरे हा पाहुणा आहे याचं पहिलं दर्शन दर्शन झालं. सरपंच मेळेदार पांडुभाई यांना उदंड आयुष्य लाभो हे देवा गणराया त्यांना उदंड आयुष्य दे. आता आपण या गणपतीने नैवेद्य ग्रहण केलेला नाही हातात धर काय हो तुमचा हात बघूया डावा हा चालेल कुठलाही चालेल दोन्ही हात तुमचे स्वच्छ आहेत चांगले आहे कर्तृत्व चांगलं आहे सुंदर आहे परंतु तुमच्या आजोबांनी पुत्र संतान होऊ दे असा हा गणपती नवस केला होता. जर पुत्र झाला तर आम्ही दोघांनी पुढे ऍडजस्ट करू हा तर आम्ही फुगडी घालतो. आता तुम्ही दोघांनी फुगडी घालायला पाहिजे तो दोघं वेळ केला पाहिजे. चला फुगडी घाला. तरुण आहे तू पण एवढं हलू नको तिला बारीक ना आता काय बारीक होते ती तुटाट चालली आहे याची पुडी घालायची असते. अच्छा काय माझी जाती घालायची आपण सुंदर आहे काय कोकणाची गीर आहे हो सुंदर आहे सुंदर आहे. तुम्ही काय म्हटलं तीन घर मला वाटतं तीन घर असं कसा घात दिलो रानो इलो पडू इलो दोकानदाराकडे यावा रानो इलो सगळं होय पाडा येऊ सुदवाडीचो कोण हा आता रामवाडी गावा गेले इले हो ते सगळे हो होय होय ते नेहमी जातात ते सगळे आनंद आम्हाला माझा वेळ द्यायला कोण गावातो वेळेदार पोहायलो वेळेदार पुढे गेलो
क्लास होतो या कामात पुढे येतो ना सरपंच आनंद आमका बालू पटेल आनंद मी काय माझी तुका चमत्कार सांगत नाही वेळ खूप झालेलो हा कोणती इति हा काय म्हणणार तुझा आपण काळजी करून घेत नाही तुझं काळजी करून जात तू कोणतं ठेवतो अरे परमूच्या काळजी तुझं परवाच्या अरे बाबू परमूच्या दुसऱ्या काळजी करून आणि कोण हा जा हे तर पुढे तुझं काळजी कोण चोरतो ना आता उडालो जो आता कोण चोरतो ना तुझं कोण हा अरे तू त्याची काळजी करू नको अरे ठणठणीत म्हणजे ती नावाची लक्ष्मी घ्या तिला 5-7 दिवसापूर्वी जमा परत पाठवल्या तू अकडे येऊ नको माझा घरचा कार्यक्रम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तू अकडे यायचा नाही आणि दुसरी गोष्ट तिला एक सांगल्या माझ्याच नावाची लक्ष्मी माझ्याच वयाची तू युपीतली कोणतरी म्हातारी उचल तू काय काळजी तू 8-10 दिवस काय काळजी घेतल्यानंतर आणि त्या लेकरात पण सांग पैशा दिवसाची काय काळजी करू नको आईची सेवा करतास तशी कर तुला ह्याच्यापेक्षा पैसे मिळतील ते मी मिळून दे तू काळजी करू हा तू काय काळजी करू नको अरे मी आता काळजी कशात करतो आणि तू काहीतरी हे करू नको अकडे तकडे करू नको त्या लेकरात सांग हा तू काय काळजी करू नको मी तुझ्या पाठीशी आहे असा तू म्हण हो सांग कोण हा अरे ये तू काळजी कशा अरे तू लागून पाया पडतो अरे या बघ मी हॅलो देव होय समजला अरे तुझी एकाची 21 पाचाचे 25 तुझी गलीवाडी करून टाकीन मला तू त्या मातृका घेऊन हैराण होशील अशी पट्टा देईल तू काय काळजी करू नको आणि पाया पडायला लागतं कशात हळदीची एक हळदी मला घातलं बरं काय जाऊ हळदीच्या राहून पाठपाठा पण एक हळदी घातलं अरे तुझी बांधणी माणसं आहोत हे काही लोक त्याला वाटीवर खाण्याची वाटी मोकळी झाली लागतं कशा माका आता वेळ झाला तर गावाल्यानो तमाशाचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा आणि आम्ही आता इला क्रिकेट खेळात तर मी पण आता जाते क्रिकेट खेळात चला भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय.